नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे महानगरपालिकेत प्रथमच विभागीय परीक्षेचे आयोजन. 97 कर्मचारी परीक्षार्थी. धुळे महानगरपालिकेच्या इतिहासातच प्रथमच विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले असून या परीक्षेसाठी विविध विभागातून एकूण 97 कर्मचारी परीक्षार्थी म्हणून सहभागी झाले. महापालिका प्रशासनाच्या या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांची प्रशासकीय क्षमता, कार्यकुशलता आणि सेवा गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार असल्याची माहिती देण्यात आली. धुळे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ही विभागीय परीक्षा घेण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची पडताळणी करून त्यांच्या पदोन्नतीसाठी आवश्यक गुणवत्ता विकसित करणे तसेच नागरिकांना अधिक गतिमान आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. महापालिकेच्या इतिहासातील हा उपक्रम प्रशासकीय दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भविष्यातील अशा विभागीय परीक्षा नियमितपणे घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. या उपक्रमाचे कर्मचारी वर्गातून स्वागत करण्यात आलेले असून त्यामुळे प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. धुळे महानगरपालिकेतर्फे विभागीय परीक्षा 2026चे आयोजन माननीय आयुक्त नितीनजी कापडणे साहेबांच्या निर्देशानुसार करण्यात आलेलं आहे. कर्मचाऱ्यांची गतिमानता आणि त्यांच्या कामामधला त्यांचा निपटारा वाढण्यासाठी आणि त्यांचं कायद्याचं ज्ञान वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ही विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. जशा कालानुरूप पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होत जातील त्यानुसार ह्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी ही परीक्षा आपण या ठिकाणी घेत आहोत. धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा विभागीय परीक्षेचे आयोजन माननीय आयुक्त सरांच्या संकल्पनेतून आणि जी सेवा नियमावली आहे त्याच्या अटी शर्तींच्या अधीन राहून करण्यात आलेलं आहे. ही विभागीय परीक्षा एकूण 3 दिवस घेण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी, विद्युत आणि आस्थापना अशा सर्वच विभागातील एकूण जवळजवळ 96 ते 97 कर्मचारी परीक्षेला बसलेले आहेत आणि 3 दिवस 2 सत्रामध्ये ही विभागीय परीक्षा घेतली जाणार आहे. सदर विभागीय परीक्षेचं अतिशय काटेकोरपणे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कडक वातावरणात ही विभागीय परीक्षा घेतली जात आहे.